हॅलो अँड वेलकम टू आवर टुडे सेशन ऑफ EST. तर मागच्या सेशनमध्ये आपण फोर्थ चॅप्टर म्हणजेच फोर्थ युनिट कंप्लीट केलेलं आहे. या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 5ला सुरुवात करायची आहे. द नेम ऑफ युनिट 5 इज सोशल इश्यूज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तर याच्यात कोणकोणते टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत त्याच्यावर एक ओव्हरव्ह्यू घेऊया. पहिला आहे 5.1 जो की आपण या सेशनमध्ये कंडक्ट करणार आहोत. सेकंड आहे 5.2 दॅट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. 5.3 मॅनेजमेंट मेजर्स अँड 5.4 IT अँड ह्युमन हेल्थ. तर आजचा टॉपिक असणार आहे आर्टिकल्स. आर्टिकल्समधला पहिला आर्टिकल जो आहे तो आहे आर्टिकल नंबर 48A. 48A द प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड सेफगार्डिंग ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. तर ह्या आर्टिकलमध्ये असं दिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की याच्यात जे काही फॉरेस्ट असतील, वाईल्ड लाईफ असतील त्यांचं प्रोटेक्शन आणि जी काही एन्व्हायरमेंट असेल त्याचं इम्प्रूव्हमेंट, त्यासोबतच त्यांचं सेफगार्डिंग म्हणजे त्यांची काळजी घ्यायची आहे. द स्टेट shall endure means the state shall try to protect and improve the environment and to safeguard the forest and wildlife of the country. म्हणजे जे काही स्टेट्स असतील की या स्टेट्समध्ये जे काही एन्व्हायरमेंट असेल किंवा वाईल्ड ॲनिमल्स किंवा फॉरेस्ट असतील तर त्या स्टेटने सुद्धा त्या गोष्टी ट्राय करायला हवात की त्याचं प्रोटेक्शन प्लस त्यांचं इम्प्रूव्हमेंट आणि त्याचं सेफगार्ड. हा होता आर्टिकल नंबर 48A. And in Article 51A, the Constitution enlisted 11 fundamental duties. तर या दुसऱ्या आर्टिकलमधल्या ड्युटीज असतात 11 ड्युटीज. तर याच्यानंतर दुसरा आर्टिकल आपण शिकणार आहोत तो आहे आर्टिकल 51A. By enacting clause G in Article 51A and giving it the status of fundamental duty of the object sought to be achieved by the Parliament is to ensure that the spirit and message of Article 48 and Article 48A is honored as a fundamental duty of every citizen. तर आर्टिकल 48 नंतर आर्टिकल 48A म्हणजे त्याच्यात अमेंडमेंट झाल्यानंतर एक नवीन जो काही कायदा असेल तो इंट्रोड्यूस केला गेला. त्याचबरोबर जो 51A आर्टिकल आहे त्याच्यामध्ये पण जे काही पार्लिमेंट ज्या ड्युटीज म्हणा किंवा जे काही मॅसेज दिलेले होते जसं की 48मध्ये म्हणजेच आर्टिकल 48मध्ये आणि 48Aमध्ये तर ज्या काही गोष्टी असतात त्या 48A म्हणजेच काय जे एव्हरी सिव्हिल आहे म्हणजे जो काही ह्युमन बिंग असतो, जो काही पर्सन्स सोसायटीमध्ये राहतो त्याची ही ड्युटी असते की जे काही एन्व्हायरमेंट आपल्याकडे असते तर त्याचं सेफगार्ड करायचं आणि ज्या काही फंडामेंटल ड्युटी असतात त्या त्यानं कंप्लीट केल्या पाहिजे. तर त्यानंतर एक पॉईंट तो येते प्रोटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ॲक्ट की कोणकोणते ॲक्ट असणार आहेत. In India, several acts were passed from 1972 to 1986 and various amendments therefore. आता इंडियामध्ये बरेचसे कायदे झाले की कुठून कुठे 1972 1986पर्यंत. त्याच्यात बरेचसे ॲक्ट झाले आणि त्याच्यात अमेंडमेंट्स पण झाल्या. कशासाठी? टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट, टू रेग्युलेट रिसोर्स यूज, टू प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी, पोल्युशन कंट्रोलसाठी. आणि इंडिया इज द फर्स्ट नेशन इन द वर्ल्ड टू हॅव मेड प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन इट्स कॉन्स्टिट्यूशन इन द 1976. आता ह्या ज्या गोष्टी आपण काही जे पॉईंट्स आपण बघितले आता तर ह्या सगळ्या पॉईंट कशासाठी होते जे काही आपल्या एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आणि त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी जे काही ॲक्ट होतं. तर ॲक्टमध्ये ज्या मेन गोष्टी होत्या त्या ह्या 4 होत्या की जेणेकरून एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन व्हावं, प्लस जे काही रिसोर्स आपण यूज करतो त्याचं रेग्युलेशन असावं, जी काही बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे आहे
तर त्याचं प्रोटेक्शन व्हावं आणि जे काही पोल्युशन असेल त्याच्यावर आपला कंट्रोल असावा, यासाठी बरेचसे कायदे करण्यात आले 1972पासून 1986पर्यंत. आणि इंडिया हा जगातला पहिला देश आहे की ज्यानं प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशन एन्व्हायरमेंटसाठीचे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला इन्क्लूड करून घेतलेलं आहे, जे की 1976मध्ये केलेलं होतं. तस पुढचा पॉईंट येतो CPCB. CPCB म्हणजेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. The Central Pollution Control Board, that is CPCB, is statutory organization was constituted in September 1974 under the Water, that is Prevention and Control of Pollution Act, and 1974 to deal with the rise in the population. तर CPCB ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूटमध्ये ॲड झाली, म्हणजे जेणेकरून सप्टेंबर 1974 याच्यामध्ये काय जे काही वॉटर्स रिलेटेड ॲक्ट होता, जो की प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन होता, की 1970मध्ये पॉप्युलेशनचं राईज जास्त होतं ते कंट्रोल करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. त्यानंतर CPCB वॉज इंटरेस्टेड विथ पॉवर्स अँड फंक्शन्स अंडर द एअर, दॅट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट 1981. आता जे दोन्ही कायदे झाले आपले, इथं पण पोल्युशन आहे, इथे पण पोल्युशन आहे, जेणेकरून 1974पासून पोल्युशनचे कायदे इंट्रोड्यूस झाले गेले. पण ज्या वेळेला 1974ला होतं त्यावेळेला वॉटर रिलेटेड होता, आणि नंतर जो काही ॲक्ट आला 1981मध्ये तर तो एअरसाठी रिलेटेड होता. आता जे काही CPCBचे प्रिन्सिपल फंक्शन्स असणार आहेत तर ते कोणते कोणते आपण त्याच्यावर एक नजर टाकूया. तर पहिला फंक्शन आहे टू प्रमोट क्लिनलीनेस ऑफ स्ट्रीम्स अँड वेल्स इन द डिफरंट एरिया ऑफ स्टेट्स बाय प्रिव्हेन्शन, कंट्रोल अँड अबेटमेंट ऑफ वॉटर पोल्युशन. आता जे काही फंक्शन्स असणार जेणेकरून ते आपल्या एन्व्हायरमेंटच्या फायद्यासाठी असणार, जेणेकरून जे काही क्लिनलीनेस असतात आपले स्ट्रीम्स त्याला क्लीन ठेवायचं आहे, जे पोल्युशन असेल ते कमी करायचं, किंवा जी काही गोष्टी प्रिव्हेंट करतात त्याला प्रिव्हेंट करायचं, वॉटर पोल्युशन कमी करायचं, कंट्रोल करायचं. सेकंड आहे टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एअर अँड टू प्रिव्हेंट, कंट्रोल अँड अवॉइड एअर पोल्युशन इन द कंट्री. जसं आपण ह्याच्या अगोदर स्ट्रीममध्ये वॉटरसाठी केलं तसं सेम आपण एअरसाठी पण करणार आहोत. CPCB बोर्डमध्ये हा पण त्यांचा प्रिन्सिपल फंक्शन आहे. त्यानंतर येतो MPCB. MPCBचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, दॅट इज MPCB, is implementing various environmental legislation in the state of Maharashtra. Some of the important functions of MPCB are: the first one is to plan comprehensive program for the prevention, control or abatement of pollution and secure execution, therefore to collect the disseminate information relating to the pollution and the prevention, control and abatement. त्या गोष्टी ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत की जे काही गोष्टीवर आपण प्रिव्हेंट करू शकतो त्याला प्रिव्हेन्शन करायचं, कंट्रोल करायचं. टू इन्स्पेक्ट सेवेज और ट्रेड इन्फ्लुएंट्स ट्रीटमेंट अँड डिस्पोजल फॅसिलिटीज, air pollution control system, and to review the plans, specification and any other data relating to the treatment plants, disposable system and air pollution control system in connection with the consent granted. Supporting and encouraging the development in the field of pollution control, waste recycle, reuse, इको-फ्रेंडली प्रॅक्टिसेस. आता या सगळ्या थेरीच्या भाग येतात की MPCB कोणकोणत्या गोष्टी ठिकाणी काय काय करते, कोणकोणते प्लॅन्स असतात त्याच्याकडे, कोणत्या गोष्टी रिव्ह्यूज असतात, जे काही फंक्शन्स असतात, ज्या काही फॅसिलिटी असतात त्या MPCBकडून हँडल केल्या जातात.
to educate and guide the entrepreneurs in improving environment by suggesting appropriate pollution control technologies and techniques. आता नवीन एज्युकेशन किंवा काही गोष्टीसाठी गाईड करायचं असेल तर MPCV त्यांना हेल्प करते, की जेणेकरून जे काही पोल्युशन कंट्रोल असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा टेक्निक्स असतील तर त्या त्यांना इंट्रोड्यूस करून त्याच्यामध्ये त्यांना हेल्प करते. क्रिएशन ऑफ पब्लिक अवेअरनेस अबाउट द क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट अँड अटेंडिंग द पब्लिक कंप्लेंट्स रिगार्डिंग द पोल्युशन. जे काही पब्लिक अवेअरनेस असतं की क्लीन ठेवायचं, हेल्दी राहायचं, एन्व्हायरमेंट व्यवस्थित पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कोणाकडून येतात तर त्याचं कंट्रोल कोणाकडे असतं, MPCBकडे असतं. तर CPCB आणि MPCB नॉर्म्स आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणकोणत्या आहेत. पहिला ॲक्ट होता तो वॉटरचा रिलेटेड होता, की त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल ऑफ पोल्युशन केलं, जो की ॲक्ट आहे 1974मध्ये इंट्रोड्यूस केला गेला होता. आणि जो त्याच्यानंतर होता तो एअरसाठी होता, त्याच्यात पण प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन केलं होतं ॲक्ट. तो ॲक्ट होता 1981मधला. तर याच्यानंतर रोल येतो तो NGOचा येतो. तर NGO आणि त्याचा रोल काय असतो हे डिस्कस करूया. NGO इज अ नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन, इज अ नॉन प्रॉफिट ग्रुप दॅट फंक्शन्स इंडिपेंडेंटली ऑफ एनी गव्हर्मेंट. तर NGO कसं असतात, जे काही गव्हर्मेंटचे ऑर्गनायझेशन नसतात ते नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन असतात आणि नॉन प्रॉफिट ग्रुपमध्ये इन्क्लुडेड होतात. NGOs, sometimes called civil societies, and are organized on community, national and international level to serve a social or political goals such as humanitarian causes or environment. आता एकतर आपण NGOला काय म्हणू शकतो, सिव्हिल सोसायटी म्हणू शकतो, आणि जे काय असतात त्या गोष्टी कम्युनिटीमध्ये ऑर्गनाईज केल्या जातात, नॅशनल असतील किंवा इंटरनॅशनल असतील, या दोन गोष्टींवरती, पॉलिटिकल असतील किंवा सोशल असतील, या सगळ्या गोष्टींवरती काम NGO करते. की टेकअवेज ऑफ द NGOs. NGOs or non-governmental organization plays a major role in international development, aid and the philanthropy. आता मेजर रोल प्ले करते इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठी, एड आणि फिलॉन्थ्रॉपसाठी. NGOs are non-profit by definition but may run budget of millions or up to billions of dollars each year. आता नावाला फक्त नॉन प्रॉफिट असतात, त्यात म्हणजे डिफाईन करण्यासाठी ते नॉन प्रॉफिट असतात, पण बरेचसे NGO असे आहेत की त्यांचं बजेट मिलियन्समध्ये असते किंवा जवळपास बिलियन्स पर इयर असू शकतं. As such, NGOs rely on variety of funding source from private donation and membership due to government contribution. तर जो काही पैसा येतो तो पैसा कोणाकडून येतो, एकतर जे काही व्हरायटी ऑफ फंडिंग्स त्यांना मिळतात, प्रायव्हेट डोनेशन असतील किंवा जे काही गव्हर्नमेंटने कंट्रीब्यूट केलेल्या मेंबरशिपकडून मिळालेले पैसे असतील, तर ह्याच्यावरून NGOचं काम चालतं. तर आजच्या सेशनमध्ये हा पॉईंट आपण इथं संपवणार आहे. दुसरा हा नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट सेशनला सुरुवात करणार आहे.